नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महेश माळी या युट्यूब चॅनल मध्ये. सकाळ सकाळी स्टोअर मधनं ह्या सगळ्या पायपा ट्रॅक्टर मध्ये घालून करण्यात आत आणून टाकल्या. त्यात 4 अँगल पण होते. डायरेक्ट वरच्या ऑलिव्हरला जाणून टाकली बघा. हे बघा कशी डुलत डुलत आली ती गडी. एवढ्यात बाहेर मला दुसरं काम आलं, म्हणजे ही पाईप कट करायची होती आणि दिलं त्यांना पाईप कट करून. मी ती पाईप कट करायसाठी या लाईन वरून झालो होतो. करून झाल्यावर माघारी जाताना पण या लाईन वरून सर्कस करत खाली आलो. पण तिकडे आता आपल्याला दुसरं काम आलं होतं. ते म्हणजे आत ह्या लाईन वरती दुसरी एक लाईन जोडायची होती. सगळे मिस्त्रीच करणार होते. आम्ही थांबलो मिस्त्रींच्या सोबत. मिस्त्रींना मदत करू लागायला. हे सगळे काम आपल्याला साहेबच सांगत असतात बरं का. घेतली बघा हे वरती रिंग बसवून. आता त्याला टाक मारायला चालायची आणि कुठं कुठं गॅप आहे ते गॅप सुद्धा मिटवायचा आणि घेतला एकदाचा गॅप पण मिटवून. आणि आता शेवटी बघा हे एवढाच गॅप राहिला होता आणि ह्यासाठी आपल्याला 60 बाय 200 तुकडा पाहिजे होता. चालू केला त्या मापाचा तुकडा हुडकायला. इकडे बघा हे आपला गडी मशीनच्या बेरिंग साफ करायला लागला. ह्याला म्हणलं चालू दे बाबा तुझं काम. आणि मी आलो मग स्क्रॅप मध्ये. स्क्रॅप म्हणजे आपलं भंगार हो. आणि चालू केली 60 बाय 200 प्लेट हुडकायला. चालू केलं टेपनं माप बघायला. थोड्या वेळाने सापडली एक प्लेट. घेऊन आलो आतमध्ये. काय उपयोग झाला नाही कारण याची जाडी जास्त होती. म्हणून मग टाकून दिलं भंगार आणि चालू केलं मग दुसरी प्लेट हुडकायला. लगेच सापडली मग दुसरी पण प्लेट. जरा त्रिकोणी आहे पण बसवायचं ऍडजस्ट करून. म्हणून घेऊन आलो मग आतमध्ये. आणि इथं जॉबला लावून बघितलं बसत्या घरा इकडे ते सारून कट मारून बसत होती प्लेट. म्हणून मग एकदा व्यवस्थित कट करून बसवून घेतली बघा जॉबला प्लेट. झाला एकदा ओके जॉब. वेल्डिंग साठी तयार. याला उद्या वेल्डिंग साठी कोणाचा नंबर लागतोय काय माहिती. तोपर्यंत आपल्याकडे सुट्टीचं पण टायमिंग झालं. सगळं साहित्य आणून गोळा करून कपाटात आणून ठेवलं.